षटकांची लढत अंतिम सामना उपसरपंच चषक 2024 मधील एकूण 30 संघांना तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलेले आहेत। एक प्रेक्षणीय लढत सुद्धा तुम्ही पाहिली आणि त्या 30 संघांपैकी 28 संघांवरती मात करून हे दोन संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहेत। एका बाजूला सरस्वती स्पोर्ट खालिंग तर दुसरीकडे जय महाराष्ट्र भोईरगाव। नाणेफेकी जिंकल्यानंतर समीर बॅटिंग स्वीकारले आहे आणि मित्र म्हणेन की या अशा क्षणामध्ये हा एक योग्य निर्णय म्हणावा लागेल, परंतु तो निर्णय योग्य असेल की नाही येणाऱ्या काही काळानंतर आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकेल। खरं तर घेतलेला निर्णय योग्य कसा होईल हे आपल्या हातामध्ये असतं। तो घेतलेला निर्णय योग्यच आहे, आता हा ठरवतील का हे दोन्ही बॅटर। आज पूर्ण दिवस ज्यांनी गाजवलाय आणि अखेर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता आलेला आहे। याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा क्षण गोड व्हावा, तो गोड क्षण आनंदाचा क्षण आज कोणाच्या वाटेला येणार। पंचांनी अधिकृत इशारा दिलेला आहे। फायनल मॅचला सुरुवात होत आहे, एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या। भोईरगावच्या विरोधात सरस्वती स्पोर्ट खालिंग यतीश शेलार पहिलं षटक घेऊन मार्गस्थ राईट आर्म ओव्हर द विकेट। पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहतोय डाऊन द लेग स्टंप, अवांतर धावेने सुरुवात झालेली आहे संघाच्या धावफलक्याला। व्हाईट बॉल येतोय, तीच सलामीची जोडी आपण पाहतो या ठिकाणी ऋषिकेश भोईर आणि दुर्गेश भोईर आणि षटकाला सुरुवात केली यतीश शेलारनं। अवांतर धावेनिशी आपण पाहतोय धावांचा श्री गणेशा। यतीश पुन्हा तयार, क्लीन बॉल, सबसे बड़ी विकेट। ज्याने पूर्ण दिवस गाजवला तो खेळाडू ऋषिकेश भोईर मात्र शून्यावर बाद। दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल इंडियन आर्मी याच्यामध्ये जो कार्यरत करतो सरबडी अमोलजी जाधव यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती जेवण असताना पण नवावं। आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागत। आपल्याला पाहायला मिळाली होती ऋषिकेश भोईरच्या वतीने, परंतु अंतिम फेरीमध्ये पहा त्याने एकही धाबाचं योगदान दिलं नाही, शून्यावरती तो बाद झाला। आणि या ठिकाणी वडपेगावचे समाजसेवक भरत पाटील यांची आज उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावर, आपला मी स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय। अखेर या ठिकाणी आपण पाहतोय दांडी उखडली अगदी पहिल्याच बॉलवर। वाईट आल्यानंतर कमालीचा पलटवार यतीश शेलार करतोय। यतीश शेलार देखील सांगतोय मी ही कच्च्या गुरुचा चेला नाहीये, ऋषिकेशनं पूर्ण दिवस गाजवला, मीही कालचा दिवस गाजवलाय असं त्यानं सांगितलं आज प्रेक्षकांना। समोर डावखुऱ्या हाताचा बॅटर आता स्ट्रायकिंग एंडला असेल अक्षय। जबाबदारी आता वाढली आहे दुर्गेशच्या खांद्यावर। यावेळेला आडव्या बॅटनं चांगला फटका, गॅप मधनं बॉल वेगाने सरकतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर। पहिला चौकार भोईरगाव संघासाठी। गुड शॉट, फिल्डर होता डेप स्क्वेअरकडे फिल्डर होता आणि चेंडू सरळ मिडविकेटच्या सीमे रेषेच्या बाहेर निघून गेला। चांगला प्रॉपर कनेक्शन पाहिलं आपण आणि पहिला चौकार, पहिली बाउंड्रीज आपल्याला जय महाराष्ट्र भोईरगाव संघाच्या इनिंगमध्ये पाहायला मिळाली। धावसंख्या 4 ने पुढे सरकत असताना 5 या आकड्यावर धावफलक। चांगली मॅच होईल यात शंकाच नाहीयेत, किमान 30 धावा इथनं जोडाव्या लागतील। चांगला फाईट बॅक करण्यासाठी इथे काय घडलं, वन मोर विकेट डाऊन। आणखी एक धक्का, धक्के पे धक्का दे धक्का, दूसरा खेळाडू बाद। जय महाराष्ट्र भोईरगावला दुसरा धक्का। आणि तेही सुद्धा मात्र अंतिम फेरीमध्ये। प्रथमतः ऋषिकेश भोईरला त्यांनी स्वस्तात माघारी पाठवलं, तदनंतर कुठेतरी असं वाटलं की अक्षय चांगली कामगिरी करतोय। एक चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहिला, परंतु जास्त काल तो खेळपट्टीवरती टिकू शकला नाही आणि त्याचा सुद्धा मात्र जो अडथळा होता तो मात्र दूर केला। आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के जय महाराष्ट्र भोईरगाव संघाला लागत असताना एकूण धावफलकावरती धावा आपण जर पाहिल्या तर 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। तमाम मान्यवर मंडळी सध्या आपण पाहतोय व्यासपीठावरून उपसरपंच चषक 2024 या स्पर्धेचा आनंद घेताना। सन्माननीय गिरीशदादा पाटील यांचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आज यशस्वी होते। मी सर्व संघ सहकार्यांचं आणि विशेष म्हणजे MS चिंचवली संघाचं मनापासून आभार व्यक्त करेन
की जी मेहनत आज खऱ्या अर्थानं संपूर्ण चिंचवली संघाने घेतली. अनदर विकेट प्लेड ऑन. आणखी एक खेळाडू बाद होतोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? स्मशान शांतता पसरली आहे मैदानामध्ये. तू छल मय आया अशी स्थिती आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्या संघाने आज पूर्णपणे दिवस गाजवला, ज्या फलंदाजाने मात्र गोलंदाजांवरती हल्ला बॉल चढवले, तो संघ आता मात्र या ठिकाणी स्ट्रगल करतोय. कारण 3 सफलता या ठिकाणी यतीश शिलाने प्राप्त करून दिल्या. इनसाइड एज लागली आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी प्रतीक ठाकरे हा फलंदाज सुद्धा मात्र या ठिकाणी शून्यावरती मात्र बाद होऊन माघारी परततोय. मी म्हणेल या ठिकाणी दयनीय स्थिती. नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहून बघतोय दुर्गेश भोईर. मनामध्ये आता भरपूर काही सुरू असेल, कारण सपशेल नांगी टाकले टॉप ऑफ द ऑर्डरच्या बॅटर्सनं. दरम्यान या ठिकाणी या चिंचोली गावचे समाजसेवक सन्माननीय प्रकाश पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. दुर्गेश भोईरने एक्झॅक्टली आपण जर पाहिलं तर एकही त्याला चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. नॉन स्ट्रायकिंग एंडला तो आहे आणि ज्याप्रमाणे जी स्थिती आपण पाहतो या जय महाराष्ट्र भोरगाव संघाची, मनामध्ये त्याच्या नक्कीच खंत असेल, परंतु आता मात्र या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला त्याचे बंधुराज कुणाल भोईर येतात खेळण्यासाठी. जबाबदारी स्वीकारावी लागेल. ओ यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार केला बॉलवरती. चांगला फटका होता. मिड विकेटचा फिल्डर बॉलवरती आला आणि त्या दरम्यान फलंदाजाकडे वेळ होती सिंगल कंप्लीट करण्याची. हॅट्रिक बॉल होता. 3 खेळाडूंना बाद केलं. फायनल मॅच मध्ये एक ड्रीम स्पेल हाताळत असताना यतीश शेलार आपण पाहतोय सरस्वती स्पोर्ट खालिंग संघासाठी. सिंगलला स्कोर पुढे सरकलाय. धावसंख्या तुम्ही पाहतात 6 वर 6 रन्स ऑन बोर्ड. दरम्यान या ठिकाणी माजी सरपंच ग्रामपंचायत कुक्षे भोईरगावचे सन्माननीय मनोहरजी भोईर यांच्या वतीनं स्पेशली जय महाराष्ट्र भोईरगाव संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेला सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि या भोईरगाव संघाच्या फलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही 6 हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज आणि 4 हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाणार आहे मनोहरजी भोईर यांच्या वतीनं. सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट झाले आणि अखेर आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये यतीश शेलारने धावा खर्च केल्या. 7 आणि 3 खेळाडूंना बाद केले. एक ड्रीम स्पेल स्वप्नवत सुरुवात खालिंग संघासाठी मिळून दिली आहे. इथून आता दबाव वाढलाय जय महाराष्ट्र भोईरगाववर. आज पूर्ण दिवसभर ज्याने अक्षरशः चौकार षटकारांचा पाऊस पडला तो ऋषिकेश आज शून्यावर बाद झाला आणि तिथून लगातार 3 खेळाडू तिथे बाद झाले आणि पूर्णपणे डाव सांभाळण्याची जी जबाबदारी आली आहे ना ती दुर्गेशच्या खांद्यांवर आहे. दुर्गेश नेहमी स्वतः सांगत असतो की मी योद्धा आहे आणि मला युद्ध पसंत आहे. मैं वॉरियर हूं और मुझे वॉर पसंद आहे. आता वार तो बघायला मिळेल का? तर नक्कीच आपण या ठिकाणी ओव्हर ब्रेक इनिंग मध्ये आहोत. तर काही जे सन्मान आहे ते सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करूया. दरम्यान धनंजय तांबोली आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. तर मी हेमंत पाडेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. सन्माननीय धनंजय तांबोली यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. हेमंत पाडेकर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल सन्माननीय अमोलजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. मी रुपेश पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अमोलजी जाधव यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. आणि या ठिकाणी काय घडलंय समीर पंचाचा नो बॉलचा इशारा आला होता. सन्मानित करतो या तुमचा आभार व्यक्त करतोय. परंतु ह्या ठिकाणी फलंदाजांना आता मात्र काहीतरी शिकावं लागेल. कारण तुम्ही जी मेहनत या स्पर्धेमध्ये केलेली आहे त्या मेहनतीचं तुम्हाला फल हवं असेल तर इथून तुमच्या संघाला अगदी सावरावं लागेल. आणि खास करून दुर्गेश भोईरला आता मध्ये पूर्णपणे जबाबदारी स्वीकारावी लागेल. कारण आतापर्यंत जर पाहिलं दुसऱ्या षटकाचा एकच चेंडू इथे मात्र हाताळलाय, परंतु एकही चेंडू नाहीये. पहिल्या चेंडू नो बॉल इथे मात्र पाहायला मिळाला आणि 4 गडी जय महाराष्ट्र भोईरगाव संघाने गमावले. धावसंख्या 9. या पुढचा बॉल फ्री हिट. इथे सुवर्ण संधी. फुल टॉस आहे. फ्री हिटचा बॉल मुक्तपणे फटका साकारलाय. पाठवला बॉल सीमा पार. येतोय हा तंदणी षटकार.
+30च्या वर धावा बनवल्या ना तर हळूहळू वातावरणामध्ये कमालीचा बदल होऊन जाईल आणि थोडासा दमटपणा येईल आणि तिथे रन्स बनवणं डिफिकल्ट होऊ शकतं. आणि तोच डोळ्यासमोर चित्र ठेवून या दोन्ही फलंदाजांना आता मात्र कामगिरी करावं लागेल. फुलटॉस आहे परंतु मिस टायमिंग फटका प्रॉपर टायमिंग जुळलो नाही. लॉंग लेगच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होण्याचा प्रयत्न तिथे मात्र केला गेला परंतु क्षेत्रक्षक तिथे मात्र सज्ज होते. एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आणि सिंगलच्या वतीने 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आतापर्यंत या ठिकाणी लिगली चेंडू मात्र हाताले प्रशांत 3 आणि एकूण 9 धाबा त्यांनी मात्र त्या ठिकाणी खर्च केला. एक षटकार सुद्धा पाहिला परंतु षटकार आल्यानंतर आणि चांगलं कमबॅक चांगली वापसी त्याच्याकडून पाहायला मिळाली आणि ज्या पाहुण्यांची आपण या ठिकाणी तुर्तीने वाट पाहत होतो त्या पाहुण्यांची मात्र या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळत आहे. सामना सुरू आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना सुरू आहे. एकीकडे जय महाराष्ट्र भोईरगाव आहे आणि दुसरीकडे सरस्वती स्पोर्ट कालिंग आणि मामांचं स्वागत केलं फलंदाजानं षटकारानं. प्ले तुमच्या समोर आणि खर तर सुरेश म्हात्रे साहेब बाळमामा साहेबांचं आगमन झालं आणि स्वीट इट हा स्वागत या षटकाराने करण्यात आला. 6 रन स्कोर आता पुढे सरकत असताना तुम्ही पाहतात 22 धावा. या ठिकाणी पाहू शकाल जबरदस्त यष्टी रक्षण यष्ट्या उद्ध्वस्त केले गेले परंतु फलंदाज मात्र त्या ठिकाणी पाहू शकाल एक्झॅक्टली काय घडलेलं आहे. पाहू शकाल या ठिकाणी अनेक पद भूषवणारे आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब रूप बाळ्या मामा प्रभारी भिवंडी लोकसभा मतदारसंघ अर्थात माजी सभापती बांधकाम व आरोग्य समिती जिल्हा परिषद ठाणे धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि नेहमीच सुख दुःखामध्ये सर्वांना मदत करणारे आमचे सर्वांचे लाडके बाळा मामा आज या व्यासपीठावरती आज विराजमान झालेले आहेत. त्यांचं आपण गिरीदादा पाटील यांच्या वतीने करूया हार्दिक स्वागत. आणि मित्रांनो जी तुम्ही स्पर्धा पाहतात सन्माननीय विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत चिंचवली खानपेचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय गिरीदादा पाटील यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा तुम्ही पाहतात आणि गिरीदादांचं आपण जर कार्य पाहिलं समीर तर नक्कीच त्यांच्या कार्याला सेल्यूट आहे. जे आपण नाशिक जिल्ह्यातील आपण शहीद जवानांचे 3 मुलांना त्यांच्या माध्यमातून दत्तक घेतले गेले आणि त्या तिन्ही कुटुंबांना ते नक्कीच त्या पालन पोषण करत असतात. त्यानंतर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातील 20 शहीद जवानांच्या स्मारकांसाठी आमचे गिरीदादा पाटील यांच्या माध्यमातून आर्थिक मदत त्या स्मारकांसाठी मात्र दिली गेली. त्यानंतर राजमुद्रा आर्मी अकॅडमीचे संस्थापक व अध्यक्ष भरतीसाठी ज्याच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण आणि राजमुद्रा आर्मी अकॅडमीचे ते विद्यमान अध्यक्ष सुद्धा आहेत गिरीदादा पाटील. त्यानंतर महाराष्ट्रातील कुठेही जवान शहीद झाल्यावर अंत्यविधी यात्रेत नक्की ते उपस्थित असतात. त्यानंतर या परिसरात कुठेही स्पर्धा असू द्या त्या स्पर्धेसाठी ते तन धन लावून त्या स्पर्धकांना नेहमीच मोलाचं सहकार्य करत असतात. त्यानंतर महाराष्ट्रात कुठेही सामाजिक कार्यक्रमास आर्थिक जर मदत हवी असेल तर आमचे गिरीदादा पाटील नेहमीच करत असतात. हे सर्व कार्य त्यांच्या हातून घडत आहेत आणि खरोखरच अशी व्यक्ती मिळणं कुठेतरी मी तर म्हणे की कठीणच आहे आणि ती व्यक्ती आपल्याला चिंचवली गावामध्ये पाहायला मिळते आणि मी तर म्हणे की देवाने दिलेली ही चिंचवली गावाला एक देणगीच असेल. हो नक्कीच आणि म्हणूनच तर मित्रांनो त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते. आज सकाळच्या सत्रापासून जे मान्यवर आपण बघितले फार मोठ्या संख्येने त्या प्रेमापोटी पाहुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला दुर्गेशसाठी हा बॉल यॉर्कर लेंथ होता. चांगल्या चेंडूची हाताळणी केली आहे. धावसंख्या तुम्ही पाहतात 22 धावा.
तर तिसऱ्या षटकाला सुरुवात केली या ठिकाणी गोलंदाज ऋतिक आणि पहिला चेंडू मात्र या ठिकाणी निर्धावाच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाला. धाफलक्यावरती धावा आपण जर पाहिल्या तर या ठिकाणी 22 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. अजूनही 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. ओरपी चेंडू ऑन साईडला टर्न केला, परंतु मिड विकेटला मात्र फिल्डर तैनात आहे. चांगली फिल्डिंग तिथे मात्र पाहायला मिळाली. एकच धाव. इथून एक ध्येय असलेला जय महाराष्ट्र भोरगाव संघाचा की एक्झॅक्टली 30चा आकडा आपल्याला धाफलक्यावरती या कशा तरी रीतीने मात्र पूर्ण करायचा आहे. आणि जर 30चा आकडा जर इथे पूर्ण केला तर मॅच मध्ये मजा येऊ शकते. हो डेफिनेटली, कारण येणाऱ्या डावामध्ये आपण पाहतोय जसं हवामानाचा विचार केला तर थोडस आता दमटपणा वातावरणामध्ये आलेला आहे. ओव्हर द विकेटनं रोहनसाठी हा बॉल, यावेळेला कॅप शॉट सिलेक्शन, वेगानं बॉल फरार, सीमा पार, दणदणीत खणखणीत, उपसरपंच चौकार. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी थोडंसं क्लायमेटमध्ये थोडंसं चेंजेस होत असताना आपण पाहू शकाल सूर्यदेवता सुद्धा मात्र आपल्या घरच्या दिशेने आता मात्र वाटचाल करत असताना, परंतु ही स्पर्धा जिंकेल कोण? 3 संघांपैकी हे 2 संघ आता मात्र या ठिकाणी ही स्पर्धा जिंकण्यासाठी मात्र अपार कष्ट करतात, अपार मेहनत करतायत. आणि या नाणेफेकी गमावल्यानंतर प्रथम फिल्डिंग करत असताना सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल स्लॅग ओव्हरमध्ये चांगले स्ट्रोक फलंदाज रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पाहू शकाल चेंडूची लाईन थोडीशी चुकीची निवडली गोलंदाजाने आणि त्याचमुळे उजवा स्टिकचा चेंडू बाहेर निघून गेला. पंचांचा वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त सौजन्य धाफलक्यावरती धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या 28. चांगला स्कोअर. एक क्षण असं वाटलं होतं की किमान 20-25 धावसंख्येपर्यंत पोहोचतो की नाही जय महाराष्ट्र भोरगाव, परंतु 28 धावसंख्येपर्यंत हा संघ पोहोचला आणि अजूनही काही चेंडूचा खेळ येणं बाकी. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा स्वेअर चेंडू, सलगचा हा दुसरा अवंतर चेंडू मात्र त्या ठिकाणी गोलंदाज ऋतिकने हाताळला. ऋतिकने कालचा दिवस जबरदस्त गाजवला समीर, आपण पाहिलं असेल एज अ फिल्डर, एज अ बॅटर, एज अ बॉलर. हो डेफिनेटली, आणि आज फायनल मध्ये देखील तीच अपेक्षा खरं तर त्याच्या फॅन्स कडनं, त्याच्या पाठीराख्यांकडनं जरूर लागली आहे. मात्र यावेळेला 2 अवांतर धावा त्याने खर्च केल्यात. पलटवार करावा लागेल, मात्र यावेळेला लॉंग वे शफल झाला. हुक करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र इथे कमालीची भागीदारी पाहायला मिळाली. साथीदार, मग खेळ क्रिकेटचा असो किंवा जीवन जगत असताना आयुष्यामध्ये साथीदार तुम्हाला चांगला मिळणं गरजेचं असतो. आणि यावेळेला चांगली साथ मिळत असताना ऑनस्क्रीन तुम्ही पाहू शकता सन्माननीय बाळमामा साहेब. खरं तर खेळाप्रती भरपूर प्रेम आहे साहेबांचं. कालच जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा त्यांच्या नावानं पार पडली गोंदवलीमध्ये. फुल टॉस आहे, इथे मात्र फटका फसतोय, फलंदाज बाद, विकेटचं पतन. अपेक्षित होतं, परंतु लिडिंग एज तिथे पाहायला बोलाली आणि शॉर्ट फायनलकडे मात्र कुठल्या प्रमाणे चूक झाली नाहीये. थोडंसं स्पीडअप करायचं आहे प्लीज. चला डब्ल्यू येणारा फलंदाजाने थोडीशी घाई करायची आहे, कारण कुठल्याही संघावरती कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाहीये. यासाठी मी विनंती करतो की आपण वेळे संदर्भात सहकार्य करा. आणि मामांबद्दल बोलायचं झालं तर अनेक पद त्यांनी सुद्धा मात्र भूषवलेले आहेत. आणि या पाहू शकाल या वातावरती निकीच विराजमान आहेत आणि ही स्पर्धा मात्र अगदी जवळून एन्जॉय करतायत. विद्यमान उपसरपंच गिरीदादा पाटील यांच्या विनंतीस मान देऊन मात्र ते या ठिकाणी या वेळेत वेळ काढून या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. आणि आज पूर्णपणे वासफीट फुलून गेला त्यांच्या समेत ठाणे जिल्हा माजी मजूर फेडरेशनचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय पंडितजी पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत. हो, हल्लूच कट केला, गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव तिथे मात्र होण्याची दाट शक्यता होती आणि त्यानंतर थोडीशी मिसफिल्ड आणि त्या मिसफिल्डच्या जोरावरती तब्बल एकूण फलंदाजाने धाबा पूर्ण केल्या 3 आणि अशा रीतीनं एक फायटिंग स्कोर उभा केला. या अंतिम सामन्यामध्ये जय महाराष्ट्र भोरगाव संघाने एकूण 33-34 धाबांचं पाठलाग करायचा आहे स्पर्धा जिंकण्यासाठी सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाला. तर आपण मित्रांनो बोलत आहोत व्यासपीठाकडे, कारण आजचे प्रमुख अतिथी मान्यवरांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून उपसरपंच चषकामध्ये आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. प्रभारी भिवंडी लोकसभा मतदारसंघ अर्थात माजी सभापती बांधकाम व आरोग्य समिती ठाणे जिल्हा परिषद अर्थात सर्वांचे लाडके बाळ्यामामा अर्थात सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेबांना आपण स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत. मी विद्यमान सरपंच या स्पर्धेचे केंद्रबिंदू
टार्गेट या ठिकाणी आपण पाहतोय 34 धावसंख्येचं पार करायचं आहे. हु विल बी द चॅम्पियन हा प्रश्न पडला होता संपूर्ण भिवंडी तालुक्याला, पडगाव विभागाला, आणि आता त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. भोईरगाव चॅम्पियन बनणार की खालिंग चॅम्पियन बनणार? उपसरपंच चषक 2024 चा MS स्पोर्ट चिंचवली आणि दशरथ 11 चिंचवली आयोजित क्रिकेटचा हा महासंग्राम तुम्ही पाहतात. अंतिम डाव, शेवटचा डाव, 34 धावा इथे बनवून चॅम्पियन बनणार की 34 धावा वाचून चॅम्पियन बनणार? चला आपण सुरुवात करूया दुसऱ्या इनिंगला. प्लीज विनंती असेल की आपण वेल कमी खर्च करा. तसे वेल कोणासाठी मित्रांनो थांबवत नसते, वेळेला महत्व द्या. जर एखादी चांगली वेल आपल्या आयुष्यातून जर निघून गेली तर मात्र ती वेल पुन्हा कधी येत नसते. आणि मी विनंती करतो की आपण खेळाला सुरुवात करूया. दुर्गेश भोईर आपल्या षटकाला सुरुवात करतो आणि सलामीवीर बॅटर लेफ्ट आर्म बॅटर शुभम आणि त्याच्या सोबतीला आहे प्रशांत शेलार. पहिला चेंडू बीमर नो बॉल हाताळलाय. मिडो आपला मात्र चेंडू हवे झेल पकडला पडतो त्या ठिकाणी. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाला दंडित केले गेलं 1+1 आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. काय योगायोग आहे आणि काय मित्र म्हणजे सायकल क्षेत्रामध्ये हे मेजवानी असेल प्रशांत साठी की पहिला चेंडू फेस करत असताना मात्र फ्री हिट चेंडूवरती तो सामना करण्यासाठी सज्ज होतोय. खराब लेन पाहायला मिळाली. एक्स्ट्रा वेगाने टाकण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहतोय थोडासा दिशेवरती नियंत्रण राहिला नाही आणि फुल टॉस करून बसला. हाय फुल टॉस, नो बॉल आणि एक धाव. अर्थातच 2 धावांनी आता संघाच्या धावफलकाला सुरुवात. फ्री हिटचा बॉल प्रशांत साठी. हा बॉल बॅटची वरची कडा आहे. लॉंग स्टॉपला बॉल थांबणार नाहीये, जाईल सीमा पार. दिस इज अ लकी रन फॉर टीम खालिंग. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. वेगाने चेंडू हाताला दुर्गेशने परंतु बॅटची वरची कडा लागल्यानंतर चेंडू अगदी लॉंग स्टॉपच्या बाहेर निघून गेला आणि चौकारानं मात्र या ठिकाणी प्रशांतनं आपलं वैयक्तिक खातं उघडलं. संघाची धावसंख्या पाहू शकाल बिनगडी बाद 6. 34 धावा इथे पाठलाग करतोय. ही स्पर्धा जिंकण्यासाठी सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ अजूनही इथून 28 धावा तुम्हाला जोडावा लागतील. चेंडू शिल्लक आहेत 17. ओ काय जबरदस्त पॅडल स्वीप. चेंडू मध्ये खराबी होते आणि त्याच्यावरती फक्त दिशा दाखवली. चेंडू मात्र लॉंग लेग मात्र वेगाने ट्रॅव्हल झाला आणि तदनंतर थोडेसे क्रॅम्स आलेले आहेत गोलंदाजाच्या. चला लगेच मी विनंती करतो की थोडीशी आपण पाण्याची सुविधा उपलब्ध करावी. आय थिंक स्प्रे आहे. प्लीज आपण त्वरित जावं मैदानाच्या आतमध्ये. हो, पूर्ण दिवस मला वाटतं हा 4था सामना कंटिन्यू खेळतात जय महाराष्ट्र भोईरगाव आणि अशा प्रकारच्या समस्या येत राहतात. आणि दुर्गेशनं आज पूर्ण दिवसभर खूप चांगला खेळ केला. लगातार बॅटिंग बॉलिंग मध्ये त्याला आपण बघितलं थोडस क्रॅम्स आलेले आहेत मला वाटतं त्या ठिकाणी. लवकर रिकवर हो अशीच नक्की इथून देखील आता सदिच्छा व्यक्त केली जाते सर्व पाठी राख्यांकडनं देखील. हो आणि पाहू शकाल यतीश शेलार सुद्धा स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी पूर्णपणे पाहणी करतायत की एक्झॅक्टली उद्यापासून पडगा प्रीमियर लीगला सुद्धा सुरुवात होणार आहे आणि दुर्गेश भोईर तर त्या प्रीमियर लीग मध्ये खेळणं सुद्धा मात्र खूप गरजेचं असेल आणि या क्षणाला सुद्धा मात्र जय महाराष्ट्र भोईरगाव संघासाठी त्याची नक्कीच पूर्णपणे गरज आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती आता पुढे सरकत असताना 3च्या सहाय्यानं व्यासपीठ तुम्ही पाहू शकता. या स्पर्धेचे मुख्य आयोजक गिरीदादा पाटील यांच्या सोबतीला तुम्ही पाहतायत सुरेशजी म्हात्रे साहेब बाळ्या मामा यांना पाहतायत. त्यानंतर पंडित शेठ पाटील यांनाही तुम्ही पाहू शकता ऑन स्क्रीन. सध्या एन्जॉय करत असताना ही क्रीडा स्पर्धा आणि अखेर यशस्वी स्पर्धा आता संपन्नतेच्या मार्गावरती तुम्ही पाहतायत. चांगली स्पर्धा मात्र या ठिकाणी या सर्वांनी एन्जॉय केली आहे. सर्वांनी गिरीदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला उपसरपंच चषक पाहायला मिळाला आणि आज अंतिम सामना मात्र या ठिकाणी आपण अनुभवतोय आणि या दरम्यान सर्वांचे लाडके बाल्या मामा आज आपल्यापासून रजा घेत असताना साहेब आपण या ठिकाणी आलात. या स्पर्धेची आपण शोभा द्विगुणित केली.
आपण बघितलं साहेबांची उपस्थिती खऱ्या अर्थानं प्रार्थनीय होती आणि बाळामामासाहेब आले या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपला आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. बघा जास्त दुखापत असेल तर दुर्गेश आपण सबस्टिट्यूट करू शकता कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 9. जबरदस्त सुरुवात आपण सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाकडनं म्हणू शकतो. खरं तर काही चुकीचे बॉल हाताळले आणि त्याचाही फायदा आता फलंदाजांनी जरी उचललाय. 9 धावा तुम्ही धावफलकावरती पाहतायत. हो यावेळेला आणखी एक मोठा फटका झेलची संधी. कॅच ड्रॉप. पुन्हा मिस्टेक झालीये. वारंवार आता चुका होत आहेत भोईरगाव संघाकडनं. महत्वाच्या सामन्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये आता चुका होत असताना आणि कदाचित ही चूक मात्र आय थिंक महागात सुद्धा पडू शकते जर आपण भोईरगाव संघाचा विचार केला तर. कारण शुभम लेफ्ट आर्म बॅटर आहे आणि या मैदानावरती लेफ्ट आर्म बॅटर मात्र चांगला खेळ प्रस्थापित केलेला आहे. त्यापैकी आपण शुभमचा सुद्धा उल्लेख करू शकतोय. पुण्याचा गोलंदाज मार्कस होतो या रिव्हर्सचा फटका जबरदस्त कनेक्शन आणि चेंडू कव्हर पॉइंटच्या बाहेर. 1 बाउंस फॉर द लाईन. मिळतील एकूण 4 धावा. वॉट शॉट. अफलातून चौकार या ठिकाणी जबरदस्त खेळ साकारलाय. प्रशांत आणि शुभम आता वादळी झंझावत डाव खेळत असताना हा रिव्हर्स स्विच इट चौकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या तुम्ही पाहतात वेगाने पुढे सरकत असताना 14 हे आकड्यावर. दुर्गेश भोईर भरपूर महागडी गोलंदाजी करतोय. आणखी काही रन जोडल्या जातील. आणखी एक पुलचा फटका. इथे एलिव्हेट झालं नाहीये स्ट्रोक मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धावांनिशी आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली 16 वर. 34 आव्हान पार करायचं होतं मात्र या ठिकाणी आता चषकाच्या शोधामध्ये पहिल्या क्रमांकाच्या शोधामध्ये टीम सरस्वती स्पोर्ट खालिंग पाहायला मिळाली आहे. अवघं पहिलं षटक सुरू आहे आणि योगी पाटील आपण 16 धावा पाहतोय. म्हणजे येणारे 13 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे आणि या विजयासाठी 18 धावांची गरज आहे. काय सुंदर कामगिरी आपल्याला या दुसऱ्या इनिंग मध्ये सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाच्या वतीने पाहायला मिळाली. षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ येणं बाकी. चांगल्या स्थितीमध्ये सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाला आपण पाहतोय. हो पुन्हा रिव्हर्सचा पवित्र तिथे मात्र घेतला गेला परंतु बॅट अँड पॅटच्या माध्यमातून हा चेंडू अगदी शॉर्ट पॉइंटला मात्र पकडला गेला आणि शेवटच्या चेंडूवरती 1 धाव तिथे मात्र या ठिकाणी जोडल्यानंतर एका षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि त्या मात्र विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये एकूण आपण जर विचार केला तर 17 धावांची गरज. म्हणजे पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतो जवळपास 50% काम केलेलं आहे. सुखकर प्रवास 50% म्हणजे अर्धा प्रवास पूर्ण झालेला आहे. मात्र उर्वरित जो प्रवास आता सुखकर करायचा असेल फलंदाजांना तर अशीच बॅटिंग त्यांना सुरू ठेवावी लागेल. मात्र तिथे कुठेतरी आता अडथळा मी म्हणेल कदाचित प्रतीक आणू शकतो. त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. दुर्गेश पूर्ण दिवसभर चांगला इकॉनॉमिकल गोलंदाजी करत होता मात्र या महत्वाच्या सामन्यामध्ये त्याच्या विरोधात आक्रमण केलं फलंदाजांनी. असं म्हणतात ना की जेव्हा तुम्ही मजबूत कडीवर वार कराल ना तेव्हा बाकीच्याकडे आपोआप सुटत असतात आणि दुर्गेशवर ते आक्रमण केलंय. आणि ज्या दुर्गेशने आज दिवसभर चांगली गोलंदाजी केली होती त्याच्यावरती आता मात्र तो हल्लाबोल चढवला गेला. म्हणजे अर्धा टप्पा जर आपण पाहिलं तर एका षटकामध्ये पूर्ण झाला आणि अर्धा टप्पा आता 2 षटकांमध्ये पूर्ण करायचा आहे. हो पुन्हा आता मात्र रिव्हर्सचा फटका तिथे पाहायला मिळतोय परंतु टायमिंग बरोबर जुळलं नाही. सेफ लँडिंग होतो. या फिल्डरच्या अवकाच्या बाहेर हा झेल होता आणि त्याच अनुषंगाने पहिल्या चेंडूवरती प्रशांतनं 1 धाव तिथे पूर्ण केली. 11 चेंडूंचा खेळ अजूनही मात्र येणं बाकी आहे आणि 11 चेंडूमध्ये आता मात्र 16 धावांचं संरक्षण जे महाराष्ट्र भोईरगाव संघाला इथे करायचं आहे. दबाव इथूनही बनवू शकतो. इथूनही मी म्हणेल पलटवार केला जाऊ शकतो. 11 चेंडू आणि 16 रन्सची आवश्यकता. सामना सुरू आहे मेगा फायनल महाअंतिम. हा सामना तुम्ही पाहताय उपसरपंच चषक 2024. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. यावेळेला बॅटची नरेज. बॉल कॅरी झाला नव्हता. विकेट कीपर पर्यंत बॉल पोहोचला नव्हता. डॉट बॉल येतोय. असे डॉट चेंडू टाकावे लागतील आणि अशा डॉट मधून तुम्ही प्रतिस्पर्धी संघावर फलंदाजांवर दबाव वाढवू शकता आणि तिथून एखादी विकेट मिळाली तर पुन्हा तुमचं बॅक होऊ शकतं. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील.
आणि तो कार्य इथून मात्र या ठिकाणी गोलंदाज प्रतीकला करावा लागेल. प्रयत्न तो नक्कीच करतोय, परंतु एखादी विकेट मला या ठिकाणी शोधावी लागेल, कारण चांगली पार्टनरशिप आता दोघांमध्ये पाहायला मिळते. आणि ज्या विकेटची चर्चा सुरू होती, अखेर त्या शर्तीला उधाण आलं असंच म्हणावं लागेल. अखेर शुभमला आता मात्र या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जावं लागेल. प्रतीक गोलंदाजी करतो आणि मी या अगोदर देखील उल्लेख केला होता की प्रतीक मध्ये क्षमता आहे, तो अडथळा आणू शकतो आणि परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. बिग विकेट. डावखुऱ्या आताचा खेळाडू बाद झालाय. शुभमला मैदान सोडावं लागतंय. चला, फिल्डिंग लगेच लावायची आहे. जय महाराष्ट्र भोईरगाव संघ कुठल्याही प्रकारचा तुम्ही या ठिकाणी वेल जास्त घेऊ नका. नवीन फलंदाज ऋतिक आलाय क्रमांक 3 या आकड्यावरती खेळण्यासाठी. यतीश शेलार अजूनही मात्र या ठिकाणी डगआउट मध्ये आहे. याचं कारण ऋतिकनं ही स्पर्धा चांगल्या प्रमाणे गाजवली आणि त्याचमुळे त्याला मात्र जो करंट फॉर्म पाहिल्यानंतर त्याला मात्र या ठिकाणी प्रमोशन देण्यात आलं. अनेक संख्येने क्रीडा रसिक आता मात्र आपल्याला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. सर्वांचा आपण करूया उपसरपंच चषकामध्ये हार्दिक स्वागत. काय जबरदस्त सामना आपण पाहतो या मेगा फिनाले अंतिम सामना. प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होतोय. नवीन बॅटर ऋतिकने काल खूप चांगला खेळ साकारला. हो, यावेळेला स्वीप केलं. व्हॉट अ शॉट. फक्त टायमिंग केलं, बॉलला पाठवलं बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सेन्सिबल क्रिकेट, सेन्सेशनल क्रिकेटची आता सनसनाटी आणण्याची गरज नाहीये. ऋतिकला ठाऊक आहे डबल डबल ना आपण स्कोरबोर्ड हलवू शकतो, पुढे नेऊ शकतो, मॅच जवळ आणू शकतो आणि तो प्रयत्न त्यानं केला. 2 धावा तिथे पूर्ण झाल्या. स्कोर 2 धावांनी पुढे सरकत असताना तुम्ही पाहतात 20 रन्स. अजून विजयासाठी इथून 14 धावा जोडायची आहेत. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना अंतिम टप्प्यामध्ये. 8 बॉल 14ची गरज. प्रतीक तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. इथे रनआउटची संधी. ओ माय गॉड. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. जर चेंडू एस्टॅनवरती जर धडकला असता तर आय थिंक चित्र काहीतरी वेगळं असतं आणि कदाचित प्रशांतला सुद्धा मात्र मैदान सोडावा लागला असता, परंतु कुठेतरी नशिबाची साथ तिथे मात्र मिळाली. आणि आता मात्र 7 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 13 धावांची गरज. कोण कोणावरती करेल मात, म्हणजे हा चेंडू दोन्ही संघांसाठी फार निर्णायक असणार आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर मात्र कुठेतरी कमबॅक करण्याची संधी सरस्वती स्पोर्ट खालील संघाला असेल, परंतु या चेंडूवरती समीर जर मोठा फटका आला नाहीये तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र थोडंसं आपल्याला दडपण फलंदाजावरती पाहायला मिळू शकेल. 100%. हा चेंडू अत्यंत महत्वपूर्ण. या बॉलवर एखादा मोठा फटका शोधावा लागेल अथवा फलंदाजांवरती दडपण येईल. काय मॅच रंगली आहे. रंगतदार हा सामना तुम्ही पाहतात. प्रतीक तयार. ओव्हर द विकेट न समोर प्रशांत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. क्लीन बॉल. दांडीगुल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. मॅच आता रंगतदार स्थितीमध्ये. प्रशांतलाही मैदान सोडावं लागतंय. कम ऑन डीजे. सफलता प्राप्त केली ती म्हणजे या प्रत्येक ठाकरेनं. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये मात्र ही स्पर्धा जिंकण्यासाठी 13 धाब्यांची आवश्यकता आहे. काय स्पेल राहिला. आपण प्रतीकचा विचार केला तर एकूण त्याने 2 सफलता प्राप्त केले आणि फक्त 4 धाबा त्याने खर्च केल्या. व्हॉट अ स्पेल. ड्रीम स्पेल म्हणूया. फायनल सामन्यामधील मी म्हणेल सर्वोत्कृष्ट स्पेल. खरं तर या पहिल्या डावामध्ये आपण पाहिला जेव्हा 3 फलंदाजांना बाद केलं होतं यतीश शेलारनं, मात्र इथे पहा कमालीचा पलट वार केला. आता ऋतिक आणि यतीशच्या खांद्यांवर फार मोठी जबाबदारी. टेन्स भरपूर वाढले. आता 12th मॅन देखील आता दोघेही उभे राहिलेत. कोण जिंकणार. खालिंग जिंकणार की भोईरगाव जिंकणार. मात्र उपसरपंच चषकाचा विजय झालाय. काय खेळ साकारले दोन्ही संघांनी. कोणाला हृदयाचा विकार असेल तर प्लीज त्याने हा सामना पाहू नका, परंतु या ठिकाणी माझा स्वीच हिटचा फटका शत्रूच्या डीप मध्ये आहेत आणि या ठिकाणी पाहू शकाल ऋतिकच्या खिलीचा मात्र या ठिकाणी अंत होत असताना कोणत्या वेळेला मी म्हणेल रिस्की स्ट्रोक खेळला बघा. हा आत्मविश्वास. खरं तर आत्मविश्वास असणं गरजेचं आहे, मात्र अति आत्मविश्वास असणं तो गरजेचा नाही. मी म्हणेल क्रुशल मोमेंट होते आणि तिथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. फलंदाज बाद होतोय आणि या स्पर्धेमध्ये या 1 डझन विकेट्स पूर्ण केलेल्या आहेत. त्या म्हणजे केतन माघेनं काय जबरदस्त कामगिरी त्याची आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली.
ज्याप्रमाणे अंतिम सामना क्रीडा रसिकांना हवा आहे तो हवासा सामना इथे मात्र रंगतोय. गिरीश दादा पाटील जी मेहनत केली होती त्या मेहनतीचं आता मात्र यश त्यांना फळ मिळत असताना या स्पर्धेमध्ये नक्कीच कुठलाही संघ जिंकणार आहे, ही स्पर्धा जिंकणार आहे, परंतु या स्पर्धेचा विजय झालाय असं नक्कीच आपण गृहीत करूया. 100%. आणि सध्या तुम्ही ऑन स्क्रीन पाहतायत सूर्यास्ताला जाताना. मात्र इथून कोणता संघ अस्ताला जाणार या स्पर्धेतून आणि कोणाचा उदय होणार नक्कीच हे आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. कारण शेवटचे आता 5 चेंडू शिल्लक, 13ची गरज आहे. हृदयाचे ठोके धडधड धडधड करायला लागलेत. दिलो की धडकन तेज करने वाला मुकाबला. 5 चेंडू शिल्लक, 13 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज झाला निखिल फटका हवेत खेळलाय. डीप मिड विकेटला फिल्डर सज्ज. विकेट क्रमांक 13. गोलंदाजी बाय केतन मागे. मोजत राहा विकेट मोजत राहा असं सांगतोय केतन. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. मॅच पूर्णपणे झुकवली आहे टीम. जय महाराष्ट्र भोईरगावच्या बाजूने केतन. जर केतन मागेने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर मिस्टर भावेश भोईर यांच्या वतीनं धामणगावचे जे उद्योजक आहेत त्याच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आणि त्यानंतर सन्माननीय विजय गोविंद पाटील याचकडून सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि हर्षल भोईर यांच्याकडून एकूण 500 रुपयाचं पारितोषिक आणि संदेश भोईर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. मॅच आपण पाहतोय आता पूर्णपणे झुकवण्याचा प्रयत्न केलाय. कुठेतरी मी म्हणे ऋतिकनं फार मोठी मिस्टेक केली आहे आणि ती मिस्टेक अजूनही त्याच्या डोक्यामध्ये ती सत्वत असेल. फिल्डिंग लावून घ्यायची प्लीज. चला लवकर लावा, फिल्डिंग लावा, वेळ नाही आपल्याकडे. शेवटचे 4 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी, हा सामना नाही तरी स्पर्धा जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या दोन्ही संघांसाठी. मनोबल आपण वाढवायचं आहे. दोन्ही संघांचं जबरदस्त खेळ साकारलाय. आज पूर्ण दिवस ज्यांनी गाजवला तोही संघ कुठेतरी मी म्हणेल अंतिम सामन्यामध्ये. अजून विकेट हॅट्रिक पूर्ण. व्हॉट अ स्पेल. ज्यांनी पारितोषिक अनाउन्स केलं त्या सर्वांना विनंती करतो की कॅश प्राइज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करावी. क्या बात आहे. चला लवकर या. 1000 आलेले आहेत, आणखी येत आहेत. काय विकेट हॅट्रिक कोणत्या वेळेला. मी म्हणेल त्याच्या कारकिर्दीमध्ये कधीच हा सामना, ही स्पर्धा तो विसरणार नाही. केतन 13 फलंदाजांना बाद केले त्याने आतापर्यंत. 14 फलंदाजांना. पहा या ठिकाणी हर्षल भोईर याचकडे 500, संदेश भोईर यांच्याकडे 1000 आणि या भोईरगावचे उद्योजक जयेश चौधरी यांच्याकडून 1000. केतन तू विकेट्स घेत राहा. या ठिकाणी मात्र पैशांचा वर्षाव तुझ्या खेळावरती पाहायला मिळेल. आणि विजय गोविंद पाटील याचकडून सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज. जबरदस्त खेळ. आणि मनोहर भोईर यांच्या वतीनं सुद्धा एकूण 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि जरी स्पर्धा जिंकली तर माजी सरपंच ग्रामपंचायत कुक्षे भोईरगावचे मनोहरजी भोईर यांच्या वतीनं 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. शेवटचे 3 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. कोण कोणाचे वाजविल 12. समीकरण आता आलं 3-13. केतन तयार. ओ या वेळेला फक्त हलक्यातनं ड्रॅग केले बॉलला. असंच करायचं होतं सुरुवातीला, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला तुमचा सेनापती उभा होता. तुमचा सेनापती कोणतरी यतीश शेलार, त्याला स्ट्राईक देणं गरजेची होती. मात्र सुरुवातीच्या 3 फलंदाजांनी तसं केलं नाही आणि अखेर 4थ्या खेळाडूने ते केलं कार्य. मात्र आता योगी पाटील मी म्हणेल उशीर झालाय का, कारण शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि 12 धावांची आवश्यकता उपसरपंच चषक जिंकण्यासाठी. केतन साडी भोईरगावचे उद्योजक सागर शांताराम भोईर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. यतीश शेलार इज ऑन स्ट्राईक. ओहो चेंडू राहिला खाली. आणि आता मात्र सेलिब्रेशन पहा. इथून विजयाचा तो सुगंध आहे तो आता मात्र भोईरगावापर्यंत पोहोचला असावा, कारण एकाच चेंडू मध्ये विजयासाठी 12 धावांची गरज. काय खेळ आज या स्पर्धेमध्ये. जय महाराष्ट्र भोईरगाव संघाच्या वतीने पाहायला मिळाला. एक क्षण असं वाटलं होती जी सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा इथे मात्र आल्या होत्या. जगदीश भोईर यांच्याकडून केतन साडी 500 रुपयाचं कॅश प्राइज. जवळजवळ 7000 रुपये जमलेले आहेत. अजून ऑनलाईन येत आहेत. इथे किती जमलेत कॅश? कॅश 5 जमलेले. आणि पहा कुठल्या प्रकारची जीएसटी कापली जाणार नाही. ऑन कॅश पेमेंट असणार आहे. एक चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज. जबरदस्त खेळ केतन मागेच्या माध्यमातून स्लॉग ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि अशा रीतीनं चेंडू हवेत केला आणि स्पर्धा जिंकली. जय महाराष्ट्र भोईरगाव संघानं. कमान डीजे.